तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, BS6 फार्मिंग या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर बांधवांनो, आमच्या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे नोटिफिकेशन येत जातील। तर मित्रांनो, आज 6 ते 7 दिवस झालं एकदम जास्त प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि या जास्त पावसामुळे आपल्या पिकाची भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे। जवळपास 80 ते 90%, 80 ते 90% म्हणण्यापेक्षा मित्रांनो 100% पीक आपले गेलेलं आहे। तर मित्रांनो, गेल्या वर्षी आपण पीक विमा भरला, त्यानंतर आपण पीक पाहणी केली नाही, क्रॉप इन्शुरन्स केला नाही, त्यामुळे जवळपास बरेचशा जणांना मित्रांनो काहीही रक्कम मिळालेली सरकारकडून नाही। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच की आपलं पीक तर जवळपास संपलेलं आहे, म्हणजे गेलेलं आहे, आपल्या पदरामध्ये काहीच नाही। त्याच्यामुळे मित्रांनो, आपण पीक विमा भरलेला आहे, त्यामुळे पीक विमा भरला जरी असेल तरी पीक पाहणी व क्रॉप इन्शुरन्स जर नाही केला तर आपल्याला कसलीही सरकारकडून मदत मिळणार नाही किंवा आपला विमा पडणार नाही। त्यामुळे ही पीक पाहणी कशी करायची आणि क्रॉप इन्शुरन्स ची नोंदणी कशी करायची हे या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। हे जर मित्रांनो आपण ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स ची जर नोंदणी केली तर आपल्याला सरकारकडून मदत मिळू शकते, आणि नाहीतर आपण केलं नाही तर अथवा कुठलीही मदत मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो, चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम प्ले स्टोर ओपन करायचं आहे। प्ले स्टोर वरती सर्च करा ई पीक पाहणी ऍप, हे एक ऍप घ्या। त्याच्यानंतर क्रॉप इन्शुरन्स हे एक ऍप घ्या। मित्रांनो, हे दोन ऍप घ्या आणि तुम्हाला त्यामध्ये नोंदणी कशी करायची आहे तर चला आपण पाहूया। मित्रांनो, पीक पाहणी हे ऍप ओपन करा, त्याच्यानंतर पुढे घ्या, अजून पुढे घ्या, महसूल विभाग निवडा, छत्रपती संभाजीनगर, तुम्हाला जे असेल ते निवडा, शेतकरी म्हणून लॉग इन करा, त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा, आणि खातेदाराचे नवीन खातेदार म्हणून नोंदणी करा। त्याच्यानंतर आपलं विभाग निवडा, जिल्हा निवडा, तालुका निवडा, त्याच्यानंतर आपलं गाव निवडा, नेक्स्ट करा, त्याच्यानंतर गट क्रमांक टाका आपला, त्याच्यानंतर नेक्स्ट करा। आता त्यामध्ये आपले नाव शोधा, ओके, नाव आल्याच्या नंतर नेक्स्ट करा, पुढे घ्या, त्यानंतर खातेदाराचे नाव निवडा, वरती आपले नाव निवडा, त्याच्यानंतर आपल्याला जो संकेत आहे तो टाका 4 अंकी। आता पिकाची माहिती नोंदवा, त्यानंतर खाते क्रमांक टाका आपला, त्यानंतर गट क्रमांक टाका। आता हंगाम मध्ये खरीप टाका, त्याच्यानंतर निर्भळ पीक एक पीक निवडा, त्यानंतर पीक, त्यानंतर आपलं क्षेत्र टाका, आपलं काय पीक आहे ते टाका, त्यानंतर पूर्ण क्षेत्र टाका, आपल्या जलसिंचनाचा जो प्रकार आहे तो टाका, त्यानंतर प्रवाही सिंचन करा, आणि ज्या वेळेस लागवड केलेली आहे तो दिनांक टाका आणि ओके करा आणि पुढे जा। तर मित्रांनो, छायाचित्र एक निवडा, जो आपले पिकाचा फोटो द्यायचा आहे, त्यामध्ये डबल तोच फोटो द्यायचा आहे। त्यानंतर राईट करा आणि अशा प्रकारे मित्रांनो आपली माहिती अपलोड झालेली आहे। तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर पिकाची माहिती याच्यावरती दाबा, म्हणजे अशा प्रकारे तुमची माहिती दिसत जाईल। तर आता मित्रांनो आपण क्रॉप इन्शुरन्स करूया। सर्वात प्रथम क्रॉप इन्शुरन्स ऍप ओपन केलेला आहे आपण, त्यानंतर नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा यामध्ये, त्यानंतर पिकानुसार पिकाची माहिती, त्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करा, ओटीपी येईल आपल्याला मित्रांनो, तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे, जो तुम्हाला येईल तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हंगाम खरीप निवडायचा आहे, वर्ष निवडायचे 2024, योजना प्रधानमंत्री योजना, त्यानंतर आपलं महाराष्ट्र निवडा राज्य,
नोंदणीचा स्त्रोत CSC मध्ये टाका मित्रांनो आणि आपला पॉलिसी क्रमांक टाका, पीक विम्याच्या पावती आहे तो. त्यानंतर तिथं क्लिक करा. त्यानंतर त्याच्या खाली आपले जेवढे आहे ते आलेलं आहे. तर आपला ज्या दिवशी इन्शुरन्स भरायचा आहे त्या दिवशी तारीख टाकायची, टक्केवारी टाकायची 70 किंवा 80 मित्रांनो. त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे आपल्याला आणि खाली माहिती सादर करा याच्यावरती क्लिक करा. मित्रांनो आपली माहिती पूर्णपणे